नमस्कार मित्रांनो, फार्मा मार्केटिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं इंटरव्ह्यूची तयारी कशी करतात, काय नाही. इंटरव्ह्यूला कुठले क्वेश्चन विचारले जातात, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, सिलेक्शन पण असं होतं की अ, आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये आपली बॉडी लँग्वेज, आपला ॲटिट्यूड आणि आपलं बोलणं असं टोटली मार्केटिंगचा पर्सन कसा असायला हवा ते इंटरव्ह्यूवर बघतो आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत काय नाही, तरच सिलेक्शन करतो. कारण आजकाल कसं आहे, जॉबची कमतरता असल्यामुळं मुलं फार्मा मार्केटिंगमध्ये वळत आहेत, एम आरच्या जॉबसाठी वळत आहेत. त्यासाठी आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, आपलं बॉडी लँग्वेज चांगली असली पाहिजे, इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. ह्या बऱ्याच गोष्टी मॅटर करतात की आपलं सिलेक्शन होण्यासाठी. त्यासाठी आपण हे पूर्ण प्रॉपर आपल्या प्लॅनिंगनं, आपलं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात मित्रांनो. तर आपण ही पूर्ण तयारी ठेवली पाहिजे आपण आपलं सिलेक्शन होण्यासाठी. सॅलरीज किती असते एम आरमध्ये आणि फ्रेशरसाठी काय असते, एक्सपिरियन्ससाठी काय सॅलरीज असतात. जर मित्रांनो तुम्ही जर फ्रेशर असाल, तुमचं जर सिलेक्शन झालं असेल, तर तुम्हाला जवळपास एक 3 लाखापर्यंत पॅकेज मिळू शकतो. सुरुवातीला जर छोट्या कंपन्या असतील तर दीड दीड लाख 2 लाख असे पॅकेज मिळू शकतात. 20-25 हजार स्टार्टिंग तुम्ही कसं बी कमवू शकतो कुठल्याही बी कंपनीमध्ये. पण जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही जेव्हा अदर कंपनीत जाता, त्या टाइमला तुमचं पॅकेज जास्त होऊ शकतो मित्रांनो. 5 लाख, 4 लाख, 6 लाख, इवन 7-7 लाख रुपयेपर्यंत पॅकेज आहेत चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला कळलं पाहिजे की एम आरचा रोल काय असतो. एम आर मध्ये नेमकं काय काम असतं, काय वर्क करायचं असतं, काय नाही. तुम्हाला तर इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये कळालं असेल की रोल ऑफ एम आरचं मी क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. त्यामध्ये रोल ऑफ एम इन शॉर्ट मध्ये होतं. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फील्ड वर्क काय असते, फील्ड वर्क वर जाऊन काय काम करावं लागतं. तर कंपनीचे आपले प्रोडक्ट असतात, ते प्रोडक्ट घेऊन आरसीपीएचं नाव, तुम्हाला आरसीपीए कळलं पाहिजे, पीओबी कळली पाहिजे, तुम्हाला सेकंडरी कळलं पाहिजे, प्रायमरी सेल कळला पाहिजे. हे असे काही पॉइंट्स आहेत. ते गोष्टी पण मी तुम्हाला क्लिअर करेन ह्या आजच्या व्हिडिओमध्ये की आता तुम्हाला सुरुवातीला आरसीपीए केलं पाहिजे. कारण आरसीपीए कशासाठी करतात की आरसीपीए केलं तर आपल्याला कळते की आपले कॉम्पिटिटर कुठले ब्रँड जाऊ शकतात. एक्स वाय झेड मेडिकल आहे, त्या मेडिकलवर तुम्ही जर आरसीपीए घेता सुरुवातीला, आता तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे, तर सुरुवातीला तुम्ही आरसीपीए घेतलो. समजा एखादी कप सिरप आहे तुमच्या कंपनीचं, तर कंपनीच्या कप सिरप बद्दल आरसीपीए घ्यायचा आहे, तर त्या कप सिरप मध्ये दुसरे अदर कॉम्पिटिटर ब्रँड कुठले डॉक्टर लिहितात, त्या मेडिकलवरून आपल्याला माहिती भेटते. तर आपण ते माहिती कलेक्ट करायची त्यांच्याकडून, विचारायचं मेडिकलवाल्यांना की बाबा ह्या ह्या कप सिरप मध्ये कुठले प्रोडक्ट जातात. मग तो सांगेल हे ब्रँड जातात, तर ह्या ब्रँडमध्ये किती जाते क्वांटिटी काय नाही. मग त्या क्वांटिटीवरून आपल्याला डॉक्टरचं पोटेन्शियल कळते मित्रांनो. मग त्या पोटेन्शियल कळाल्यानंतर आपण प्रॉपर आपल्या कंपनीचं प्रोडक्ट डॉक्टरांना कन्व्हिन्स करून किंवा प्रोडक्टचे बेनिफिट्स सांगून, ॲडव्हान्टेजेस सांगून, कसं आपलं प्रोडक्ट चांगलं आहे ते डॉक्टरला सांगून आपण आपलं प्रोडक्ट प्रिस्क्राईब करून घेऊ शकतो मित्रांनो. तर हे आरसीपीएचा एक भाग झाला. आरसीपीएचं रिटेल केमिस्ट प्रिस्क्रिप्शन ऑडिट हे याचं फुल फॉर्म आहे आरसीपीएला. आणि मित्रांनो, पीयूबी काय असते, तर पीयूबी पण आपल्याला कळली पाहिजे. पर्सनल ऑर्डर बुकिंग. मित्रांनो, पीयूबी हे असं आहे की जेव्हा तुम्ही केमिस्टला रिक्वेस्ट करता, त्याच्याकडे जर माल शॉर्ट असेल, तर त्या टाइमला आपण त्याला रिक्वेस्ट करून त्याच्याकडून एखादी ऑर्डर घेणं आणि ते ऑर्डर आपल्या एजन्सीला देणं, व्हॉट्सअपद्वारे देणं किंवा फोन कॉलद्वारे देणं, आणि ते झाली पर्सनल ऑर्डर बुकिंग तुमची. तर त्यामुळं काय होतं की आपल्या स्टॉकीजच्या सेल आहे ते वाढतो, सेकंडरी सेल वाढतो. आणि स्टॉकीज बसला माल शॉर्ट झाल्यानंतर स्टॉकीज ऑटोमॅटिक ओव्हरी प्रायमरी ऑर्डर्स लावतो. तर ही एक अशी प्रोसेस आहे मित्रांनो. पीओबी आपण मॅक्झिमम होता होईल तेवढे करायचे, जे की आपल्याला सेकंडरी सेलसाठी बेनिफिट होतो. सेकंडरी सेल झाला की प्रायमरी सेल ऑटोमॅटिक होतो मित्रांनो. तर हे झालं आरसीपीओ पीओबी. तर मित्रांनो, आपण तर कॅबिनमध्ये तर आपल्या कंपनीबद्दल माहिती सांगणारच आहोत. यामध्ये मित्रांनो भरपूर
सारे आपल्याला प्रमोशन्स आहेत. आपण एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पासून एरिया सेल्स मॅनेजर होऊ शकतो. एरिया सेल्स मॅनेजर झाल्यानंतर रिजनल सेल्स मॅनेजर होऊ शकतो. नंतर झोनल सेल्स मॅनेजर होऊ शकतो. नंतर आपण नॅशनल सेल्स मॅनेजर होऊ शकतो. जनरल सेल्स मॅनेजर होऊ शकतो. असे बरेचसे पोस्ट आहेत आपल्या, स्टेप बाय स्टेप आपण जाऊ शकतो. तर हे फार्मामध्ये एवढी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे ना नवीन विद्यार्थ्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून नवीन माहिती देणार आहे, MR बद्दल, एरिया मॅनेजर बद्दल किंवा रिजनल मॅनेजर बद्दल किंवा आपल्या फील्ड वर्क रिलेटेड बद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद मित्रांनो.